मिरज शहरात मटका धंदा बिनधास्त सुरू, पोलीस प्रशासन गप्प का? मिरज शहरात मटका नावाचा जुगार धंदा सर्रासपणे आणि उघडपणे सुरू आहे. जिथं सर्वसामान्य गरीब माणूस एखादा चहा नाश्त्याचा व्यवसायही शांतपणे करू शकत नाही, तिथं मटका अड्डे बिनधास्त सुरू राहतात. हे वास्तव धक्कादायक आहे. प्रशासनाकडून चहा टपरीवर नोटीस, परंतु मटका अड्ड्यावर का नाही कारवाई? याला काय म्हणायचं? मटका अड्ड्यांबद्दल वारंवार बातम्या प्रसारित होत असतानाही पोलीस प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष करणं ही गंभीर बाब आहे. या अड्ड्यांवर कारवाई होत नाही, हे कोणत्या शक्तीच्या आशीर्वादामुळे आहे, असा थेट प्रश्न आता जनतेतून विचारला जातोय. एकीकडे माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे जिल्ह्यात धडाकेबाज कारवाई करत आहेत आणि अनेक अवैध जुगार अड्डे उद्ध्वस्त करत आहेत, पण दुसरीकडे मिरज शहर हद्दीतच मटका जुगार जोरात सुरू आहे. हे विरोधाभास नाही का? या मटक्या अड्ड्याचे रक्षण कोण करत आहे? पोलिसांना मटका दिसत नाही की ते दुर्लक्ष करत आहेत? अशा अड्ड्यांमुळे तरुण पिढी भुरळून जाऊन गुन्हेगारीच्या वाटेवर जात आहे. एकदा हरले की चोरी, खून, व्यसनाधीनता याकडे वळण, हे सत्य सर्वांना माहीत आहे. मग पोलिसांना हे दिसत नाही का? जनतेची मागणी: माननीय पोलीस अधीक्षकांनी मिरज शहरातील मटका अड्ड्यावर तातडीनं कारवाई करावी. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी याची गंभीर दखल घ्यावी. कोणाच्या आशीर्वादानं मटका चालतोय याचा जनतेपुढे खुलासा यावा. या प्रश्नांची उत्तरं मिरजकर जनतेला हवी आहेत आणि ती मिळालीच पाहिजेत.